हा बोल शुभ्रा. सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही लग्न करून टाका. आजोबा नाही ऐकणार. तू नीट सांगशील का काय झालंय ते? तू काटेकोर काही बोललाय का दत्ताजींना? आणि मुख्य म्हणजे आसावरी ठीक आहे ना? नाही, इथे काहीही ठीक नाहीये सर. मी त्या काटेकोरांना फोनवर जे बोलले होते ना ते सगळं मॅनेज केलं. त्यांचा डावही त्यांच्यावर उलटवला. पण काय? आता त्यांना उद्याच साखरपुडा करायचा आहे आणि आजोबा सुद्धा तयार झालेत. आता ना ते आईंचं काही ऐकणार आहेत ना सोहमचं काही चालणार आहे. माझं तर आजोबा काहीही ऐकून घेणार नाहीत. शुभ्रा जस्ट रिलॅक्स. मी येतोय दत्ताजींशी बोलायला. ओके? नाही सर, ते नाही ऐकणार. हे त्यांच्याशी बोलून पाहिल्याशिवाय कसं कळेल शुभ्रा? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. मी येतोय तिथे. आपण काहीतरी सोल्युशन काढूया. पॉझिटिव्ह सोल्युशन. ओके? बाय. दत्ताजी, मला बोलायचंय तुमच्याशी. तू आज कसं काय आलास चप्पल चोर? उद्या आसावरीचा साखरपुडा आहे म्हणून आम्हाला त्रास द्यायला आलास ना? उद्या त्याच्यासमोर तमाशा करणार आहेस असं धमकवायला आलास ना? मी तसं काही करणार नाहीये दत्ताजी. मी उद्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. खात्री बाळगा. मला फक्त 5 मिनिटं तुमच्याशी बोलायचंय. प्लीज माझं ऐकून घ्या. दत्ताजी, हे सगळं का करताय तुम्ही? मला माहिती आहे आमचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तुमचा राग आहे आमच्यावर, माझ्यावर, आसावरीवर. पण खरंच सांगतो, जे काय घडलं त्यात कोणाचीही चूक नाहीये. आसावरीची तर अजिबात नाहीये. मी पुढाकार घेतला नसता तर तिने आयुष्यात कधी प्रेमाची कबुली दिली नसती. स्वतःचं मन मारून आयुष्यभर तुमची सून बनून तुमची कर्तव्य बजावत राहिली असती ती. खरंच सांगतो दत्ताजी, तुमची आसावरी अजूनही तशीच साधी आहे, तशीच निर्मळ आहे. तिच्या भविष्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी तुमचीच आहे. दत्ताजी, तो काटेकोर माणूस तुम्हाला खरंच आवडतो? महाभयंकर माणूस आहे होतो. त्याची नजर अतिशय वाईट आहे. त्याच्या तावडीत आसावरीला देऊ नका. तो आसावरीचं काय करेल काही सांगता येणार नाही. हे लग्न म्हणजे तिच्यासाठी शिक्षा ठरेल. अर्थात तुमच्यासाठी ती शिक्षा हसत हसत भोगेलही, पण तुम्हाला नंतर पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. दत्ताजी, तुमच्या हट्टासाठी तुम्ही 3 आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात. आसावरी आणि माझं तर करणारच आहात, पण स्वतःचंही करणार आहात. नका करू असं. मी हात जोडतो. झालं तुझं बोलून? तू काय बोललास हे लक्षात ठेव. उद्या तू या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाहीयेस. जा आता. सर, झालं का बोलणं आजोबांची? बोललो. शुभ्रापणा नुसता हट्ट नाहीये, ते खूप जास्त हर्ट झालेत. आधी मला वाटत होतं की ते आपल्याला घाबरवायला फक्त आसावरीच्या लग्नाची धमकी देत आहेत, पण तसं नाहीये. ही धमकी साधीसुधी नाहीये. ते खरंच त्या काटेकोरशी आसावरीचं लग्न लावून देतील. मलाही तसंच वाटतंय. तो माणूस चांगला नाहीये शुभ्रा. त्याची नजर चांगली नाहीये. आईंचं बिचारांचं काय होत असेल? ही त्याची नजर दत्ताजींना कळायला हवी ना. तसं झालं तर ते आसावरीचा साखरपुडा त्याच्याशी कधीच करणार नाहीत. पण हे सांगून उपयोग नाही. त्यांनी हे त्यांच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघायला हवं. त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघायला हवं. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे काय झालं? म्हणजे सर, आत्ता एक्सप्लेन नाही करता येणार, वेळ कमी आहे हातात. पण मी तुम्हाला उद्या फोन करते. डोंट वरी, मी पक्का फोन करते.
हां शुभ्रा, मी खालीच आहे. काय गरज लागली तर सांग. हां. असावरी, असावरी. चला, तुझ्या मनासारखं घडतंय याचं मला बरं वाटलं. आता तुझं लग्न नक्की होणार. बाबा, बस खाली बस. शुभ्रा कुठे आहे? शुभ्रा, ए शुभ्रा. या या, होणारे जावई बापू. बसा. बस बस. हे दोघे अजून का नाही आले? खमॉन यार शुभ्रा, तू काय हट्ट करतेस? तुला माहितीये ती अंगठी किती महाग आहे? सोहम, मला अशीच्या अशी अंगठी हवी आहे, आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ता. अरे तुला काय वेळ लागलाय का? आत्ताच्या आत्ता अशी अंगठी कुठून आणू मी? हे बघ, तो तुझा प्रश्न आहे. मी पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी मागतेय तुझ्याकडे सोहम, आणि तू मला ते देत नाहीच आहेस. आजपर्यंत काय दिलेस रे तू मला? काय दिलंय म्हणजे? मी काहीच दिलं नाही तुला. ओके, मी नसीन दिलं, पण तूच म्हणतेस ना की काही दिलं तरी वायफळ खर्च करतोय. वा, कमाल आहे रे तुझी. ते तर मी तुझं मन ठेवायला, तुझे पैसे वाचावे त्यासाठी म्हणते. तू मनावर का घेतलं असशील ते? हे काय चाललंय? शुभ्रा अशी का बोलते सोबेशी? काय एक मिनिट, तू सुद्धा कमवतेस ना, तुलाही पगार मिळतो, मग तू तुझ्या पैशाने घेत जा ना. तेच तर करत आले मी. आजपर्यंत माझेच तर पैसे वापरलेत, मग तुझा काय उपयोग आहे? शुभ्रा, काय तमाशा करतेस तू? अगं बाहेर लोक ऐकतायत. ऐकू देत मग. ते काटेकोर बघ, आईंच्या आयुष्यात येऊन 15 दिवस झाले नाहीत, इतक्या मोठ्या हिऱ्याची अंगठी दिली त्यांनी आईंना. त्यांना बाहेर लंचला घेऊन जातात. तू काय केलंयस? पुरुषांनी कसं वागावं हे त्यांच्याकडनं शिक जरा सोहम. मी त्यांच्याकडून शिकू? हो, तू बघ, काही दिवसांमध्ये त्या आईंना ना असं सोन्याने मढवून टाकतील, एखाद्या राणीसारखं. आणि तू माझं काय करून ठेवलंयस सोहम? एक मिनिट, काय झालंय तुला? तुला माहितीये ते कसे आहेत? बायकांना, स्त्रियांना काडीची किंमत देत नाहीत ते. अरे पण सोहम, जर राहायला महागडा बंगला असेल आपल्याकडे, महागडा फोन असेल, कपडे असतील, फिरायला एखादी छानशी गाडी असेल, तर बाकी हवंय काय स्त्रियांना? तुला हेच हवं होतं तर तू माझ्याशी लग्न का केलंस? कारण तू मला वचन दिलं होतंस, तू हे सगळं मला देशील म्हणून. हे बघ सोहम, मी तुला क्लिअर सांगते, प्रेम करून ना पोट भरतं ना हौस भागते. तू ही अशीच्या अशी अंगठी मला देणार आहेस की नाही आहेस? वेळ लागलाय का हिला? बाबा, मी जाऊन बघते. मी बस खाली. नवऱ्या बायकोच्या भांडणात आपण पडायचं नसतं. खाली बस. सोम्या, ए सोम्या, बाहेर ये. हे बघ, तू ते सोड, आजोबा बोलवतायत, चल बाहेर चल. नाही, बास, तू जा. आता मला माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यावाच लागेल, आणि तोही शेवटचा. तुला खरंच वेळ लागले. ही तर एक नंबरची लवंगी मिरची आहे. सोम्या, काय चाललंय?
अरे बाहेरची माणसं आली आहेत असं वागतात का? कुलकर्ण्यांच्या घरात बायकांचंच राज्य दिसतंय. पण काही म्हणा सोम, तू आहेस गुळपोळी आणि ती मिरचीचा खरडा. कसं व्हायचं रे तुझं? शुभ्रा, कुठे आहेस तू? साखरपुड्याची वेळ तर झाली आहे. असं नको व्हायला की साखरपुडा होऊन जाईल आणि मी काहीच करू शकणार नाही. दोघांनी एकत्र देवाच्या पाया पडा. देवा, आजचा साखरपुड्याचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडू दे. देवा, काही करून हा साखरपुडा थांबव. चला, पाया पडून झालं. आता पटकन अंगठी घालून घ्या. चला 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 चला, या या या. सोम्या, पेढ्याचा बॉक्स घेऊन ये. जा. हे बघा, तुमच्यासाठी घेतली अंगठी. हे? हलकी दिसते. सोन्याचा पत्राच दिसतोय नुसता. ते जाऊ दे, फालतू टाइमपास कशाला ना. साखरपुडा झाला म्हणजे मी मोकळा. बाबा, शुभ्रा अजून येत नाहीये. मला कसं तरीच होतंय. मी तिला बोलवून घेऊन येते. ए, साखरपुडा तिचा आणि माझा आहे का? नाही ना. तुझा आणि माझा आहे. जास्त बोलू नकोस. आम्ही काय ते ठरवू. बंड सांगायला दत्तात्रय, देते हो. तुम्ही आधी तिला अंगठी घाला. हो, पण माझी अंगठी कुठे आहे? मी तर इथंच ठेवून गेलो होतो ना. कुठे आहे अंगठी? कुठे कुठे आहे मी दिलेली अंगठी? इथे. अगं शुभ्रा, मला ही अंगठी खूप आवडली आहे आणि मला ही अंगठी हवी आहे. तुम्ही तुमच्या बायकोसाठी जे जे करणार आहात ना, ते सगळं मला हवंय. ए शुभ्रा, काय काय बोलतेस तू? ती अंगठी दे आणि बाजूला हो.
इथपर्यंत कळलं नाही का हो? इतके वेळा मी तुमचं आणि आईंचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होते, ते का करत होते? शुभ्रा चल आपण आज जाऊया. तू काय बोलतेस? एक मिनिट आई. सोहमशी लग्न मोडून मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला आईंशी लग्न करायचंय का माझ्याशी? शुभ्रा, ही अंगठी तुझी. नालायक माणसा, हे तुझे संस्कार, हे तुझी शिस्त. माझ्या नाथ सुनेकडे नजर वर करून बघायची हिंमत कशी झाली तुझी? इतका वेळ तुझी नियत बघत होतो म्हणून शांत होतो मी. अरे इथे तिथे काय बघतोस आरामखोर माणसा? सोम्या, जा माझी काठी घेऊन ये. त्याला बडवूनच बाहेर काढतो. माझ्या अंगठी घेतोय मी. फार हुशार निघालीस तू. एक मिनिट. हा घ्या तुमचा चेहरा. आमच्या घरात कोणालाही बघायचा नाहीये. शुभ्रा ग, मी किती घाबरले होते ग आई. शुभ्रा, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलं नाहीये. शुभ्रा, तुला अंदाज तरी आहे तू काय वागलीयस? काय 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 बोलत होती तू? हा, पैशासाठी मला सोडणार, त्याच्याशी लग्न करायला तयार होती? तुला माहितीये तू काय केलंय शुभ्रा? सोम्या, हिनं काय केलं ते तुला कळलं नाही ना? राहू दे. सर, एक गुड न्यूज आहे. आजोबांनी काटेकरांना हकलवून लावलंय घरातनं. त्यांचं खरडूप आलं आजोबांसमोर. बाप रे, टेन्शन संपलं सगळं. सर ऐका ना, तुम्ही पण प्लीज घरी जा ना आता. कालपासून तुम्ही पण स्ट्रेस्ड आहात. सर, तुमचा विश्वास जिंकला, त्यामुळे आता जस्ट रिलॅक्स. येस ऑफकोर्स, आता रिलॅक्स झाला.
बाय बाय सर.